रमेश भाऊ हा नमस्ते. नमस्कार दादा. कोण? मी जमीर शेख बोलतो सोलापुरातून. बोला जमीर भाई. मी सध्या इथं नागपूरला आंदोलन चालू आहे बच्चू कडू साहेबाचं. हा आम्ही सध्या नागपूरला आहे. अच्छा. इथं 30 किलोमीटर या साईडला आणि 30 किलोमीटर त्या साईडला पूर्ण रोड बंद आहे. ओके. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांची हो. अवस्था काय आहे. हो हो हो. आता ते प्रणय फुगे आणि हे आपला रवी राणा हे जे दोन्ही भाजपचे जे आमदार आहे ना, एक स्वाभिमानीचा आणि भाजपचा, हा. हे बदमाश लोक जे ना वारंवार जे ना बच्चू भाऊंबद्दल, आंदोलनाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल काही ना काही बोलत असतात. मी ऐका ना, तो फुके तर माझा औषध फोन उचलत नाही. आणि हो. ऐका का, हा जो आहे हा पण फोन उचलत नाही. याचे पीए का किती माझं नाव आलं की ते फोन उचलत नाही ते. नाही हे किती बदमाशी आहे बघा यांची. मग आम्ही काय एकीकडे करू? तुमचं ऐका ना, हा भाऊ, तुम्ही लागेल तुमच्या आंदोलनाची स्थळी आम्ही 1-2 दिवसात भेट देऊ शकतो. नाही सध्या खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. तर माझं एक मत असतं, फोन केला होता पण बच्चू भाऊनी माझा फोन नाही घेतला. नाही सध्या काय माहिती का भाऊ, आंदोलनात आहे, फोन त्यांच्याकडे नाही आहे. बरोबर. आणि पूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करते 1-1.5 लाख लोक बसले शेतकरी इकडे. बरोबर. भेटलं पाहिजे. हो, थोडंसं या संदर्भात तुम्ही प्रसिद्धी द्या. मी बच्चू भाऊंचा एक कार्यकर्ता आहे. संध्याकाळी ऐका ना, हा भाऊ, संध्याकाळी या विषय मांडतो. हो विषय मांडा. वाटलं तर माझी रेकॉर्डिंग टाका. आणि ह्या दोन्ही हरामखोरांना सांगतो, तुम्ही जर शेतकऱ्याच्या नादी लागला, हे रवी राणा असेल किंवा ते प्रणय फुगे असेल, तुम्हाला जे ना फटाक्यासारखं फोडून काढल्याशिवाय शेतकरी राहणार नाही म्हणून हरामखोरांनो म्हणा. ओके दादा. तुमची लायकी नाही म्हणून शेतकऱ्यांबद्दल, बच्चू भाऊंबद्दल बोलायची. 100% बोलतो. हा ठीक आहे भाऊ. ओके ओके.